अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदे उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। हुकूमत जिले व शहर कांग्रेस कमेटी की जानिब से यौम जमहूरिया के मौके पर शहर के भक्ति लॉन में जिले के अखबारात, मुदीरान, सहाफ़ी, निगारान, न्यूज चैनल और यूट्यूब पोर्टल के नुमाइंदों के लिए एक प्रोग्राम रखा गया था। प्रोग्राम से वजीर सरपरस्त श्री अशोक चौहान ने खिताब करते हुए सहाफ़ियों के हल तलब मसाइल के हल का तयक़ून दिया। प्रोग्राम में अखबारात के मुदीरान व मुख्तलिफ सहाफ़ती तंजीमों के जिम्मेदारान का अशोक चौहान ने शालपोशी व गुलपोशी करके इस्तकबाल किया। प्रोग्राम में SM देशमुख, साबिक़ा वजीर श्री सावंत, रुकने कौंसिल अमर राजूरकर, कांग्रेस के जिला तर्जुमान संतोष पंडांगरे, शहर तर्जुमान मोहम्मद मुंतजिबुद्दीन और दूसरों ने शिरकत की। श्री अशोक चौहान को महाराष्ट्र काबीना में वजीर तामीरात बनाए जाने पर सहाफ़ी निगारान की तंजीम माइनॉरिटी मीडिया मिशन की जानिब से इसके सदर तौफीक मिर्जा, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अब्दुल सत्तार आरिफ, सेक्रेटरी मोहम्मद अब्दुल मुख्तार आबिद ने अशोक चौहान की शालपोशी व गुलपोशी करके इनका इस्तकबाल किया। इस मौके पर माइनॉरिटी मीडिया मिशन के दूसरे जिम्मेदारान इब्राहिम खान, इमरान खान, अकील मिर्जा और दूसरे मौजूद थे। आपले विषय आपण सांगितलं, पत्रकार कोण मी तयार आहे, आधी तयार आहे। तुम्ही सांगा काय काय उद्या नळ फोडू, माझी काय हरकत नाही, तुम्ही सांगा मी तयार आहे। आता जिल्ह्यातले काय विषय तुम्हाला जास्त माहिती, मला माहिती नाही। पण त्याची बैठक, शिखर बैठक, ज्या शिखर परिषद घ्यायची असेल ती अमर राजूरकर घेतील। त्यांना तुमच्याशी माझ्यापेक्षा ते अधिक तुमच्यामध्ये रुजलेले आहेत, त्यामुळे राजूरकरला सांगेन की आपल्याशी बसा आणि पत्रकार भवनाचा विषय लवकर संपवा, मी त्याच्यामध्ये मदत करायला तयार आहे सांगू शकतो। त्यामुळे नांदेड तुम्ही अनेक ठिकाणी जातो, अनेक जिल्ह्यामध्ये उत्तम पत्रकार भवन, पत्रकार परिषदा होतात, बैठका होतात, कार्यक्रम होतात, इंटरव्ह्यूज होतात, भरपूर होतात। त्यामुळे पत्रकार भवन नांदेडमध्ये आपण स्थापन करण्याची माझी पूर्ण तयारी आहे। त्याकरता आपण मंडळीने जे काही विषय आहेत ते विषय एकदा बसवून सोडवावेत, माझी काही हरकत नाही। आणि माझा वेळ वाचेल, तुम्ही जर एकत्र बसून जर निर्णय घेतला तर माझा वेळ तेवढा वाचेल आणि आपल्याला हे काम निश्चितच मार्गी लावलं जाईल। काही गृहनिर्माण सोसायटीचे विषय आहेत, ठीक आहे, नांदेडमध्ये आपल्याला गृहनिर्माण संस्था स्थापन करून जागा देतो, जागा करून ती काम करतो, काही मागे राहिले करायला काय त्याचं आहे। परंतु हे सगळे विषय पेन्शनपासून ॲक्रेडिशनचा विषय हा राज्य शासनाचा व्यापक विषय आहे। पण त्यातले जे काही निकष आहेत, जे अडचणीचे आहेत, त्याच्यामुळे विलंब होतो किंवा मिळत नाही अशी जणू काही परिस्थिती आहे। ते ॲक्रेडिशन आपल्याला मिळण्याच्या संदर्भामध्ये पद्धती जी आहे ती सोपी कशी करता येईल किंवा त्याच्यामध्ये खरंच ज्या काही अडचणी दूर करण्यामध्ये जे काही करतो मला सुचवत राहते। आजच्या विद्यमान कार्यपद्धती काय आणि त्याच्यामुळे काय करायची गरज नाही, आपण मला सुचवा, त्या पद्धतीने मी एकदा मुख्यमंत्र्यांशी सर्वांशी बसून चर्चा करून त्यात कसं मार्ग काढायचं आपण चर्चा करते। आता सुदैवाने DGIPR सुद्धा तुमचा आता राज्य शासनाचा अधिकारी, पोलीस अधिकारी, पोलीसचे अधिकाऱ्यांना माहिती आवडत नव्हतं मला माहिती नाही, परंतु पण तुम्ही विचार करू शकता गेल्या 5 वर्षामध्ये नांदेड माहिती अधिकारीच नाही, मला माहितीच नव्हतं काय। मी आल्याला विचारलं माहिती अधिकारी कोण आहे, सरकारी कार्यक्रमात माहिती अधिकारी असला पाहिजे, जो घेऊन तुम्हाला रोड पाठवणं, प्रसिद्धी पत्रक काढणं। आल्याला मी सर चौकशी केली, माहिती अधिकारी कोण आहे, कोणी दातूरच्याकडे कोण आहे, तर महिलेकडे चार्ज होता, तिने सांगितलं मी सोयीप्रमाणे येते म्हणून तिने सांगितलं निरोप आला, आता मग सोयीप्रमाणे अवघडच काम आहे, सांगितली त्यांना म्हटलं बरं असं कसं होणार। म्हणजे 5 वर्षांमध्ये मराठवाड्याचा विकास जाऊ द्या, जिल्ह्याला माहिती अधिकारी सुद्धा नाही, शोकांतिका आपल्या जिल्ह्यात। त्यामुळे जपलं करा, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की ही अवस्था थोडीशी आपल्याला बदलावी लागेल जिल्ह्यात। त्यामुळे हे सगळे विषय जे आहेत ते आपल्याला लक्ष देऊन त्याकरता काहीतरी नुसतं बोलून चालणार नाही, काहीतरी करून कृतीमध्ये आणावं लागेल, हे मला काम सांगितलं पाहिजे। नांदेड़ उर्दू न्यूज यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज अपडेट की नोटिफिकेशन मिलती रहेगी।